रॉयल ब्रेन, जिथे थॉट्स फक्त विचार नसतात तर फ्युचर बनवण्याची पॉवर असते. मित्रांनो, कधी असा विचार केलाय का, एकाच परिस्थितीत दोन लोक वेगळं रिॲक्शन का देतात? एक माणूस छोट्या प्रॉब्लेममुळे तुटून जातो आणि दुसरा मोठ्या स्ट्रगल्समध्ये सुद्धा स्ट्रॉंग राहतो. डिफरन्स परिस्थितीचा नसतो, डिफरन्स थिंकिंगचा असतो. कारण थॉट्स क्वाइटली आपलं फ्युचर तयार करत असतात. तुम्ही दिवसभर काय विचार करता, काय बोलता, स्वतःशी कसं वागता, यावर तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी आणि सक्सेस डिपेंड करतं. आणि आजचा हा लेसन तुमचं थिंकिंग कम्प्लिटली बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू रॉयल ब्रेन. मागच्या लेसनमध्ये आपण गोल सेटिंग बद्दल शिकलो. आपण पाहिलं की क्लिअर गोल्स माणसाला डिरेक्शन देतात. पण मित्रांनो, गोल असणं पुरेसं नाही. कारण जर तुमचं थिंकिंग निगेटिव्ह असेल तर तुम्ही स्वतःला थांबवायला लागता. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत पॉझिटिव्ह थिंकिंग. कारण स्ट्रॉंग थिंकिंग शिवाय स्ट्रॉंग फ्युचर तयार होत नाही. मित्रांनो, तुम्ही दिवसभर हजारो थॉट्स विचार करता, पण त्यातले बहुतेक थॉट्स निगेटिव्ह असतात. माझ्याकडून होणार नाही, मी लक्की नाही, लोक काय म्हणतील, मी फेल झालो तर. आणि प्रॉब्लेम अशी आहे की रिपीटेड थॉट्स बिलीफ्स बनतात, बिलीफ्स ॲक्शन्स बनतात आणि ॲक्शन्स फ्युचर बनवतात. म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुमचं माइंड तुम्ही जे रिपीट करता त्यावर विश्वास ठेवायला लागतं. जर तुम्ही सतत प्रॉब्लेमवर फोकस केलात तर माइंड फिअर बिल्ड करतो. पण जर तुम्ही सोल्युशनवर फोकस केलात तर माइंड कॉन्फिडन्स बिल्ड करतो. मित्रांनो, तुम्ही ओव्हर थिंकिंग करता का? येस किंवा नो कमेंटमध्ये नक्की लिहा. निगेटिव्ह थिंकिंग हळूहळू आयुष्य डिस्ट्रॉय करतो. कारण निगेटिव्ह थॉट्स एनर्जी कमी करतात. इमॅजिन करा, सकाळपासून जर तुम्ही स्वतःला सांगत असाल आजचा दिवस खराब जाणार, तर तुमचं माइंड आधीपासून निगेटिव्ह मोडमध्ये जातं. तुमची बॉडी लँग्वेज बदलते, एनर्जी कमी होते, कॉन्फिडन्स कमी होतो आणि मग छोटी प्रॉब्लेम सुद्धा मोठी वाटायला लागते. मित्रांनो, बऱ्याच वेळा प्रॉब्लेमपेक्षा आपले थॉट्स जास्त डेंजरस असतात. कारण थॉट्स रियालिटीला कलर देतात. एक छोटंसं एक्झाम्पल बघूया. दोन स्टुडंट्स एक्झामला बसले होते. पहिला स्टुडंट म्हणत होता, मी फेल होणार, माझं काही होणार नाही. दुसरा स्टुडंट म्हणत होता, हो, पेपर कठीण आहे, पण मी माझा बेस्ट देणार. दोघांची प्रिपरेशन जवळपास सारखी होती. पण एक्झाम दरम्यान पहिला स्टुडंट पॅनिक झाला, कॉन्फिडन्स गेला. दुसरा स्टुडंट काम राहिला, फोकस्ड राहिला. डिफरन्स नॉलेज नव्हता, डिफरन्स थिंकिंग होता. मित्रांनो, तुमचं थिंकिंग परफॉर्मन्सवर डायरेक्ट इफेक्ट करतं. जर तुम्ही आजपासून नेगेटिव्ह थिंकिंग कमी करायला तयार असाल तर कमेंटमध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट नक्की लिहा. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे फेक स्माइल नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे रियालिटी इग्नोर करणं नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे हो, प्रॉब्लेम आहे, पण सोल्युशन पण असेल. सक्सेसफुल लोकांना पण स्ट्रेस येतो, फेलियर्स येतात, पेन येतो, पण ते नेगेटिव्ह थिंकिंगमध्ये अडकून राहत नाहीत. ते स्वतःला एक क्वेश्चन विचारतात, आता पुढचं स्टेप काय? आणि हा क्वेश्चन लाईफ बदलू शकतो. कारण सक्सेसफुल लोक प्रॉब्लेममध्ये पण पॉसिबिलिटी बघतात. आज अनेक लोक ओव्हर थिंकिंगमुळे मेंटली टायर्ड झाले आहेत. ते ॲक्शन घेण्यापेक्षा जास्त विचार करतात. जर फेल झालो तर, जर लोकांनी हसलं तर, जर सक्सेस मिळाला नाही तर. मित्रांनो, फिअर फ्युचर बदलत नाही, ॲक्शन बदलतो. बऱ्याच वेळा आपण ज्या गोष्टीची भीती करतो त्या गोष्टी प्रत्यक्षात घडतच नाहीत. पण ओव्हर थिंकिंगमुळे कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणून लक्षात ठेवा, थिंकिंग इम्पॉर्टंट आहे, पण एक्सेसिव्ह थिंकिंग डेंजरस आहे. तुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टीबद्दल ओव्हर थिंकिंग करता?
कमेंटमध्ये नक्की सांगा. पॉझिटिव्ह थिंकिंग बिल्ड करण्यासाठी ग्रॅटिट्यूड खूप पॉवरफुल आहे. आज अनेक लोकांकडे खूप काही आहे, पण फोकस नसतं. ते फक्त जे नाही त्यावर विचार करतात. मित्रांनो, जे आहे त्याबद्दल थँकफुल राहायला शिका. तुमचं शरीर, तुमचं कुटुंब, तुमची ऑपॉर्च्युनिटीज, तुमचं लर्निंग. कारण ग्रॅटिट्यूड निगेटिव्ह थिंकिंग कमी करतो. जेव्हा तुम्ही थँकफुल राहता तेव्हा माइंड पीसफुल होतं आणि पीसफुल माइंड बेटर डिसिजन्स घेतो. तुमच्या आसपासचे लोक तुमच्या थिंकिंगवर खूप इफेक्ट करतात. जर रोज निगेटिव्ह लोकांसोबत राहिलात तर तुमचं थिंकिंग पण निगेटिव्ह होईल. जर रोज कंप्लेंट्स ऐकल्या तर तुम्ही पण कंप्लेन करायला लागाल. म्हणून एन्व्हायरमेंट केअरफुली चूज करा. पॉझिटिव्ह बुक्स वाचा, मोटिवेशनल कंटेंट बघा, ग्रोथ माइंडसेट असलेल्या लोकांसोबत राहा. कारण स्ट्रॉंग माइंड तयार करण्यासाठी स्ट्रॉंग एन्व्हायरमेंट लागतो. चला प्रॅक्टिकल हॅबिट्स पाहूया. नंबर 1, सकाळी उठल्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोला. उदाहरण, मी केपेबल आहे, मी इम्प्रूव्ह होत आहे, माझं फ्युचर ब्राईट आहे. नंबर 2, सोशल मीडिया लिमिट करा. नंबर 3, एक्सरसाइज करा. स्ट्रॉंग बॉडी पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतो. नंबर 4, डेली रीडिंग करा. नंबर 5, नेगेटिव्ह सेल्फ टॉक बंद करा. नंबर 6, डेली गोल्सवर फोकस करा. मित्रांनो, स्ट्रॉंग फ्युचर तयार करण्यासाठी स्ट्रॉंग डेली हॅबिट्स लागतात. एका मुलाला बिझनेस सुरू करायचा होता, पण त्याच्या आसपासचे लोक सतत निगेटिव्ह बोलायचे. तुझ्याकडून होणार नाही, बिझनेस रिस्की आहे, तू फेल होशील. सुरुवातीला तो पण घाबरला, पण एक दिवस त्याने डिसिजन घेतला, मी लोकांच्या फिअरवर नाही, माझ्या ड्रीमवर फोकस करणार. त्याने पॉझिटिव्ह थिंकिंग बिल्ड केलं, लर्निंग सुरू केलं, ॲक्शन घेतला आणि काही वर्षांनी तो सक्सेसफुल एंटरप्रेन्योर बनला. मित्रांनो, जग आधी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. सक्सेस आधी माइंडमध्ये तयार होतो, नंतर रियालिटीमध्ये. जर तुम्ही सतत स्वतःला वीक समजत राहिलात तर ऑपॉर्च्युनिटीज समोर असूनही तुम्ही ॲक्शन घेणार नाही. पण पॉझिटिव्ह थिंकिंग कॉन्फिडन्स बिल्ड करतो. तो करेज देतो, एनर्जी देतो, कन्सिस्टन्सी देतो. म्हणून सक्सेसफुल लोक पॉझिटिव्ह थिंकिंगला इम्पॉर्टन्स देतात, कारण त्यांना माहीत असतं माइंडसेट चेंजेस एव्हरीथिंग. डोळे बंद करा आणि इमॅजिन करा. 5 वर्षांनी तुम्ही कॉन्फिडंट आहात, सक्सेसफुल आहात, पीसफुल आहात. आता स्वतःला विचारा, आजचं तुमचं थिंकिंग त्या फ्युचरला सपोर्ट करतं का? जर नाही तर आजपासून थॉट्स बदलायला सुरुवात करा. कारण फ्युचर बाहेरून बदलत नाही, तो आतून बदलतो. जर तुम्हाला आजपासून एक निगेटिव्ह थॉट कायमचा रिमूव्ह करायचा असेल तर तो कोणता असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचे थॉट्स सायलेंटली तुमचं आयुष्य तयार करत असतात. पॉझिटिव्ह थिंकिंग प्रॉब्लेम्स रिमूव्ह करत नाही, पण प्रॉब्लेम्स हँडल करण्याची ताकद देतो. निगेटिव्ह थिंकिंग माणसाला थांबवतो, पॉझिटिव्ह थिंकिंग पुढे नेतो. म्हणून आजपासून एक डिसिशन घ्या. फिअर कमी, फेथ जास्त. ओव्हर थिंकिंग कमी, ॲक्शन जास्त. निगेटिव्ह थॉट्स कमी, ग्रोथ माइंडसेट जास्त. जर हा लेसन तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर रॉयल ब्रेनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण पुढच्या लेसनमध्ये आपण जाणून घेणार आहोत सेल्फ कॉन्फिडन्स तुमचं आयुष्य कसं बदलू शकतो. हा पुढचा लेसन तुमची पर्सनॅलिटी कम्प्लिटली बदलू शकतो. तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा, कीप ग्रोईंग, कीप लर्निंग. जय हिंद.